नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. आपला हा व्हिडिओ लेक्चर नंबर 29. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परत 2 एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत. ॲज युजल म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये 2 न्यूमरिकल्स कंपल्सरी फ्रॉम द महाराष्ट्र सिटी प्रिव्हियस इयर एक्झाम्स डिस्कस करण्याचा आपण प्रयत्न करतो. बघा, द फर्स्ट वन इज फ्रॉम द CET 2017 महाराष्ट्र CET अँड द सेकंड वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2018. ठीक आहे. पहिला क्वेश्चन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अतिशय इझिली तुम्हाला कळून जातो आणि सिम्पल पेंडुलम या कॉन्सेप्टवर सेकंड क्वेश्चन डिपेंड. ठीक आहे. तर आपण वेळ न वाया घालवता डायरेक्टली आपण जो काही न्यूमरिकल नंबर पहिला याच्या आपण सोल्युशनकडे वळूया. अतिशय इझी आहे. या एक्झामची या न्यूमरिकलची आपण फ्री बॉडी डायग्राम काढून घेऊया. 2 मिनिटात तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. बघा, ए सॉलिड स्पियर ऑफ मास 2 किलोग्रॅम. ठीक आहे. एक समजा सॉलिड स्पियर आहे, ज्या स्पियरचा जो काही मास दिला आहे तो किती द्यायला आहे, 2 किलोग्रॅम. काही हरकत नाही. इज रोलिंग ऑन अ फ्रिक्शनलेस सरफेस होरिझॉन्टल सरफेस. काही हरकत नाही. तो हा एक फ्रिक्शनलेस हा जो काय आहे फ्रिक्शनलेस सरफेस आहे. फ्रिक्शनलेस सरफेस. ठीक आहे. या फ्रिक्शनलेस सरफेसवर तो रोल होत आहे. रोल होत आहे म्हणजे 2 गोष्टी, एक तर तो पुढे चालला आणि तो रोल पण होत आहे. रोलिंग मोशन. याला आपण काय म्हणू शकतो, रोलिंग मोशन. येते ना लक्षात. जसं आपल्याला समजा एखादी मार्बल घेतली आपण, त्या मार्बलला समजा एखाद्या सरफेसवर समजा आपण फेकला, तर ती मार्बल पुढे पुढे तर चालली, परंतु ती काय होत आहे, रोल होत आहे आणि पुढे चालली. याला आपण म्हणतो रोलिंग मोशन. येतं लक्षात. याच्यात 2 प्रकारचे मोशन्स आहेत. येतं लक्षात. एक तर हा पुढे चालला म्हणजे हा लिनियर मोशन. पुढे चालला म्हणजे कोणता मोशन, लिनियर. आणि तो रोटेशनल मोशन परफॉर्म करतो. लिनियर प्लस रोटेशनल यालाच आपण काय म्हणतो, रोलिंग मोशन. हा जो काही ॲरो आहे, हा ॲरो दाखवत आहे तो जो काही तो सॉलिड स्पियर आहे तो पुढे पुढे चालला, याला म्हणतो आपण लिनियर मोशन. तो जो काही सॉलिड स्पियर आहे तो पुढे तर चालला परंतु रोल डाऊन करत चालला म्हणजे रोटेशनल मोशन. मग या 2 मोशनला कंबाईन करून तो कोणता मोशन परफॉर्म करतो, रोलिंग मोशन. फ्रिक्शनलेस सरफेस आहे आणि तो हॉरिझॉन्टली चालला. विथ अ वेलॉसिटी 6 मीटर पर सेकंड. त्याची जी काही वेलॉसिटी आहे ती आहे 6 मीटर पर सेकंड. काही हरकत नाही. ठीक आहे. फुल स्टॉप. इट कोलाइड्स ऑन द फ्री एंड ऑफ एन आयडियल स्प्रिंग हुज अदर एंड इज फिक्स्ड. बघा, एकदम सिंपल आहे. बघा, एक समजा इथे स्प्रिंग आहे. ठीक आहे. ही स्प्रिंग इथं एक रिजिड सपोर्ट आहे. ठीक आहे. या स्प्रिंगला तो काय होत आहे, कोलाइड होत आहे. याच्या लक्षात. हा जो काही सॉलिड स्पियर आहे या आयडियल स्प्रिंगला काय होत आहे, कोलाइड. याचा एक एंड टोटली फ्री आहे आणि सेकंड एंड जो रिजिड सपोर्टेड आहे, फिक्स्ड आहे. फुल स्टॉप. द मॅक्सिमम कॉम्प्रेशन प्रोड्यूस इन द स्प्रिंग विल बी. आता बघा, हा सॉलिड स्पियर असा चालत आला. ठीक आहे. चालत आल्यानंतर तो या पॉईंटला काय झाला, कोलाइड झाल्यामुळे स्प्रिंग काय झाली, कॉम्प्रेस. स्प्रिंग काय झाली, कॉम्प्रेस. तर हा जो काही डिस्टन्स आहे याच्या लक्षात, ती स्प्रिंग समजा इनिशियली ती स्प्रिंग इथं राहणार, हा कोलाइड झाला तर स्प्रिंग मागे गेली, त्याच्यामुळे इथं काहीतरी डिस्टन्स प्रोड्यूस झालं. याच्या लक्षात. तर हा जर आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केला तर त्या स्प्रिंगमध्ये किती कॉम्प्रेशन प्रोड्यूस झालं, याच्या लक्षात, किती कॉम्प्रेशन प्रोड्यूस झालं ते आपण फाइंड आउट करू शकतो. जेवढं मॅक्सिमम डिस्टन्स त्या सॉलिड स्पियरने कव्हर केलं असेल त्याच्यात तेवढं कॉम्प्रेशन प्रोड्यूस झालं. ठीक आहे. बघा, इथे कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा कॉन्सेप्ट आहे. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, एकदम सिंपल आहे. बघा, हा जो काही सॉलिड स्पियर आहे यावर जाऊन कॉम्प्रेस झाला म्हणजे त्या स्प्रिंगनं काय केलं, पोटेन्शियल एनर्जी गेन केली. गेन इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग. त्या स्प्रिंगने पोटेन्शियल एनर्जी काय केली, गेन. आणि यांनी कोणती एनर्जी लॉस केली, कायनेटिक. कारण की ह्या कशामध्ये होता, मोशन. देअरफॉर आपण लिहू शकतो की लॉस इन कायनेटिक एनर्जी ऑफ सॉलिड स्पियर. बस याच्यावरनं तुम्हाला तो जो काही डिस्प्लेसमेंट आहे, जो काही कॉम्प्रेशन प्रोड्यूस झाला तो आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की जो काही सॉलिड स्पियर होता त्यांनी कायनेटिक एनर्जी लॉस केली आणि जो काही इथं फ्री एंडवर जो काही स्प्रिंग होता त्यांनी पोटेन्शियल एनर्जी काय केली, गेन. पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला ½ kx². बघा आता
इथं कायनेटिक एनर्जी दोन प्रकारची आहे. कायनेटिक एनर्जी दोन प्रकारची. हा जो काही सॉलिड स्फिअर आहे तो लिनियर मोशन जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी हाफ mv². हाच सॉलिड स्फिअर जेव्हा रोटेशनल मोशन परफॉर्म करतो त्याची कायनेटिक एनर्जी हाफ I⍵². ओके. लिनियर मोशनमध्ये मास होता, रोटेशनल मोशनमध्ये मास इज रिप्लेस बाय मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मोशनमध्ये लिनियर वेलॉसिटी होती, दिस इज अँग्युलर वेलॉसिटी. याचं लक्षात, म्हणजे ॲनालॉगस आहे. मास इज रिप्लेस बाय मोमेंट ऑफ इनर्शिया अँड लिनियर वेलॉसिटी इज रिप्लेस बाय अँग्युलर वेलॉसिटी. काही हरकत नाही. ठीक आहे. देअरफॉर बघा लेफ्ट हँड साईडला हाफ kx² इक्वल्स टू हाफ mv². ओके. हाफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर किती राहतो 2/5 mr². ओके. आणि ω². दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर. त्याची आपण व्हॅल्यू टाकली 2/5 mr². ओके. एक रिलेशन लक्षात ठेवा v इक्वल्स टू r⍵. दिस इज द रिलेशन बिटवीन द लिनियर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ रेडियस. याच्या लक्षात बघा. आता इथं बघा r² ω² आहे, म्हणजे r² ω जर स्क्वेअर केला तर आपण काय पुट करू शकतो v². ओके. देअरफॉर हाफ mv². बघा 2 to गेट कॅन्सल 1/5 मास ॲज इट इज r² ω²च्या ठिकाणी मी काय पुट केलं v². ठीक आहे. बघा एक गोष्ट तुम्हाला लक्षात आलं असेल की r² ω² v² मध्ये मी कन्वर्ट केलं. यासाठी कन्वर्ट केलं कारण की इथे माझ्याकडे v² आहे, म्हणजे इथं काहीतरी कॉमन निघतं. म्हणजे आपण एखादं पर्टिक्युलर रिझन नसताना या गोष्टी करत आहे का नाही. मला माहीत आहे की r² ω² आणि वेलॉसिटीमध्ये रिलेशन आहे, आणि तो मग जर वेलॉसिटीमध्ये जर कन्वर्ट केला तर इथं कॉमन निघण्याचे चान्सेस आहे. माझं क्वेश्चन मिनिमाइज होत आहे. मला म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करायला अडथळे माझे कमी होत चालले या पुटिंगमुळे. त्याच्यासाठी आपण त्या गोष्टी केलेल्या आहे. बघा इथं mv² काय झाला कॉमन निघाला. 1/2 आणि 1/2 प्लस 1/5 उरला. 5 1 5. ओके. 2 1 2 5 2 10. म्हणजे इथं आपल्याकडं किती उरला 7/10 टाइम्स mv². ठीक आहे. देअरफॉर हाफ kx². आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्याच्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी काय करायच्या शिफ्ट. बघा 2 जर इकडे शिफ्ट केला 7 2 झाले 14/10. इथे राहिला mv². हा जर खाली k शिफ्ट केला तर k. इथे राहिला x². ठीक आहे. आता सगळ्या व्हॅल्यूज याच्यात आपण शिफ्ट करूया. ठीक आहे. देअरफॉर x² इक्वल्स टू 14/10. m म्हणजे काय मास. मास ऑफ सॉलिड स्फिअर किती दिला आहे 2 kg. काय हरकत नाही. v म्हणजे काय वेलॉसिटी. वेलॉसिटी किती दिली आहे 6. 6चा स्क्वेअर म्हणजे किती हो 36. चला काय के म्हणजे काय स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट दिला 36. ओके. बघा 36 गेट कॅन्सल. 2 1 2 2 5 10. 14/5. 14/5 म्हणजे 2.8. ठीक आहे. एक्सचा स्क्वेअर आपल्याला पाहिजे फक्त एक्स. देअरफॉर एक्स इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2.8 मीटर. जो काय आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केला तो कशात फाइंड आउट केला मीटर. आणि हाच डिस्प्लेसमेंट काय सांगतो की त्या स्प्रिंगमध्ये किती कॉम्प्रेशन काय झालं प्रोड्यूस. रूट 2.8. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड इज देअर. देअरफॉर द ऑप्शन सेकंड इज द करेक्ट वन. इथे लक्षात कॅल्क्युलेशन्स आहेत आणि सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत. कॅल्क्युलेशन्स तर आहेत पण परंतु कसे आहे सिम्पल. ओके. 2-3 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे. कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा कॉन्सेप्ट. कायनेटिक एनर्जी दोन प्रकारच्या, एक लिनियर मोशन आणि एक रोटेशनल मोशन. ओके. कंबाईंड मोशन इज कॉल्ड ॲज रोलिंग मोशन. मग रोलिंग मोशनमध्ये मास इज रोटेशनल मोशनमध्ये मास इज रिप्लेस बाय मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर वेलॉसिटी इज रिप्लेस बाय अँग्युलर वेलॉसिटी. दॅट्स इट. ओके. अँड यू हॅव टू रिमाइंड दिस रिलेशन v इक्वल्स टू r⍵. रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटी. इथं लक्षात हे रोटेशनल डायनामिक्स पहिला चॅप्टर जर आपण शिकलो असणार किंवा तुम्हाला आठवत असणार तर हा रिलेशन आणि हे सगळं कॉन्सेप्ट तिथलाच आहे. इथं लक्षात. ओके. अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे काय म्हणू शकतो अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फ्री बॉडी डायग्रामनी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं या गोष्टी सर्व क्लिअर होतात. पॉज करा, नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. पहिला आपला झाला आहे. बघा अशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागणार. हां चला बघा आता आपण न्यूमेरिकल नंबर सेकंडकडे वळूया. विच डिपेंड्स ऑन द कॉन्सेप्ट ऑफ सिम्पल पेंडुलम आहे का. हां सिम्पल पेंडुलमच्या कॉन्सेप्टवर इझिली तोही क्वेश्चन म्हणजे यापेक्षा तो इझिलीच आहे. ओके. तो क्वेश्चन महाराष्ट्र CET 2018ला आलेला आहे. आत्ताचा आपण जो काही सॉल्व्ह केला तो 2017चा क्वेश्चन होता. त्याच्या लक्षात. न्यूमेरिकल नंबर सेकंड सोल्युशन. बघा काय दिलेलं आहे. द पाथ लेंथ ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिम्पल पेंडुलम
ऑफ लेंथ 1 मीटर इज 16 सेंटीमीटर, काही हरकत नाही. इट्स मॅक्सिमम वेलॉसिटी इज, बघा एक सिम्पल पेंडुलम आहे. सिम्पल पेंडुलमचा तुम्हाला आहे कॉन्सेप्ट माहीतच आहे. ठीक आहे, बघा समजा तो ही झाली मेन पोझिशन, हा झाला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, हा झाला निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट. ठीक आहे, म्हणजे तो मॅक्सिमम इतका तो काय करू शकतो, ऑसोलेट करू शकतो. ठीक आहे, ओके. या पाथमध्ये जो काय ऑसोलेशन परफॉर्म करता यालाच काय म्हणतो आपण, पाथ लेंथ. ठीक आहे, तर पाथ लेंथ हा जो काही टोटल पाथ लेंथ होता तो आपल्याला किती दिला आहे त्यांनी, ही झाली मेन पोझिशन, हा टोटल पाथ लेंथ दिला आहे आपल्याला 16 सेंटीमीटर. ओके, मेन पोझिशन टू मॅक्सिमम याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड, याला काय म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. ओके, पाथ लेंथ म्हणजे काय, दोन ॲम्प्लिट्यूड आपण ॲड केले म्हणजे 2 टाइम्स ए इक्वल्स टू 16 सेंटीमीटर, यालाच काय म्हणतो आपण पाथ लेंथ 16 सेंटीमीटर, काय हरकत नाही. ओके, आणि जो काही थ्रेड आहे याची लेंथ आहे 1 मीटर. सिम्पल पेंडुलमची आपल्याला त्या सिम्पल पेंडुलमची विचारली मॅक्सिमम वेलॉसिटी, काय विचारले आपल्याला, मॅक्सिमम वेलॉसिटी. एक लक्षात ठेवा, मॅक्सिमम वेलॉसिटी कुठे असतं, मेन पोझिशनला. मेन पोझिशनला काय राहते, मॅक्सिमम वेलॉसिटी. ओके, एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी कशी राहते, मिनिमम. इथे मॅक्सिमम राहते, जसा जसा तो एक्स्ट्रीमकडे जातो तो काय होत जातो, स्लो डाऊन होत जातो, त्याची वेलॉसिटी कमी होत जाते, आणि एक्स्ट्रीमला त्याची वेलॉसिटी राहतो 0. आणि मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला ए इंटू ओमेगा. ए इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड. बघा आपल्याला पाथ लेंथ दिला आहे, पाथ लेंथ किती आहे, 2 आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, हाफ ऑफ पाथ लेंथ म्हणजे 8 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला ॲम्प्लिट्यूडचा प्रश्न मिटला. आता प्रश्न राहिला आपल्याकडं अँग्युलर वेलॉसिटीचा. बघा आपल्याकडे एक रिलेशन आहे, ओमेगा इक्वल्स टू 2 पाय अपॉन टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम 2 पाय. टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम किती आहे, 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. 2 पाय गेट कॅन्सल, देअरफॉर रिअरेंज केल्यानंतर जी वर गेला, एल खाली. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ जी आपल्याला दिलेला आहे पाय स्क्वेअर. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि एल म्हणजे काय, लेंथ. लेंथ किती आहे, 1 मीटर. पाय स्क्वेअर जर बाहेर आलं तर काय शिल्लक राहिलं, पाय 1/सेकंड. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे ओमेगाची व्हॅल्यू पण आली आणि ॲम्प्लिट्यूड पण आला. देअरफॉर मॅक्सिमम वेलॉसिटी इक्वल्स टू ओमेगा किती आहे आपल्याकडे, 8. ठीक आहे, आणि हे किती आहे, पाय, 8 पाय सेंटीमीटर पर सेकंड. 8 टाइम्स पाय सेंटीमीटर पर सेकंड. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. एकदम सिंपल होतं. बघा क्वेश्चन सॉल्व करण्या अगोदर मी फ्री बॉडी डायग्राम काढण्याचा खूप प्रयत्न करतो, ह्याच्यातनं माझ्या गोष्टी सॉल्व होतात. असाच प्रयत्न तुम्ही करा, अशीच सवय तुम्ही लावा, जेणेकरून लवकरात लवकर ओके व्हिज्युअलाइज होऊन चाललं सगळं. आणि हे तुम्ही करता 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 एक वेळ अशी येते की ही डायग्राम काढण्याची गरजच भासत नाही, सगळं काही व्हिज्युअलाइज होतं. डिपेंड्स ऑन प्रॅक्टिस, तुम्ही कसे प्रॅक्टिस करत चालले यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड्स आहे. इथं लक्षात. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.